कनवाड हनुमान मंदिर वास्तुशांती मूर्ती प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळ्याचं आयोजन. कनवाड येथील श्री जय हनुमान मंदिर वास्तुशांती मूर्ती प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा दिनांक 30 जून मंगळवार व 1 जुलै बुधवारी विविध धार्मिक कार्यक्रमांसह संपन्न होणार असल्याची माहिती श्री जय हनुमान जीर्णोद्धार समिती यांनी दिली. यावेळी या सोहळ्यासाठी गुरुवर्य हरिभक्तपरायण देवव्रत रानोजी विवेकानंद वास्कर महाराज, श्री क्षेत्र पंढरपूर, खासदार धैर्यशील बाणे व आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, मुन्नाबाबा कनवाडकर सरकार प्रमुख उपस्थित राहणार आहेत. येथील श्री जय हनुमान मंदिर वास्तुशांती मूर्ती प्राण प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा मंगळवारी व बुधवारी विविध धार्मिक कार्यक्रमांना संपन्न होणार आहे. मंगळवारी सकाळी 9 वाजता श्रींच्या मूर्तीचं आगमन, सकाळी 10 वाजता सुहासिनींच्या व टाळ मृदुंगांच्या गजरात श्रींच्या मूर्तींचं व कलशाची भव्य मिरवणूक, दुपारी 3:15 वाजता गणपती पूजन व पुण्यह वाचन जलादिवास, धान्यदिवास, शय्यावास व विधिवत पूजा, सायंकाळी 7 वाजता नैवेद्य व महाआरती, रात्री 9 वाजता भजनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. यासाठी कनवाड, कुटवाड, घालवाड, शिरोळ, अर्जुनवाड, कृष्णाघाट, म्हैसाळ, नरवाड येथील भजन मंडळ साथ देणार आहे. तर बुधवारी सकाळी 9 वाजता मुख्य होम, वास्तुशांत, पूर्णाहुती, प्राणप्रतिष्ठापना, विधिवत सोहळा, सकाळी 11 वाजता श्री हनुमान, नंदीपिंड, विठ्ठल रुक्मिणी व कासव या मूर्तींचं प्रमुख अतिथींच्या शुभस्ते प्राणप्रतिष्ठापना, त्यानंतर कलशारोहण सोहळा, नैवेद्य व महाआरती, दुपारी 3:45 वाजता श्री हनुमान मंदिर लोकार्पण सोहळा व विशेष देणगीदारांचे आभार व सत्कार समारंभ. सायंकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय. या सोहळ्यासाठी आमदार अशोकराव माने, खासदार राजू शेट्टी, उद्यान पंडित गणपतराव पाटील, माजी आमदार उल्हास पाटील, मनोजबाबा शिंदे सरकार म्हैसाळकर, अनिल मादनाईक सावकार, सरपंच इरफान बुरान, शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, डॉक्टर संजय पाटील, शिरोळचे उपनगराध्यक्ष पृथ्वीराज यादव, जिल्हा परिषद सदस्य प्रशांत शहापुरे, जिल्हा परिषद सदस्य अमोल चव्हाण, पंचायत समिती सदस्य सीमा म्हैसाळे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर सरकार, माजी सरपंच बाबासू आरसगोंडा यांच्यासह ग्रामपंचायत सर्व सदस्य, सहकारी सोसायटी पतसंस्था, दूध संस्था पदाधिकारी, गावातील सर्व तरुण मंडळी, महिला बचत गट, प्रतिष्ठित मान्यवर व ग्रामस्थ यांचं यासाठी अनमोल सहकार्य लाभणार. या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन जय हनुमान जीर्णोद्धार समितीच्याकडून करण्यात आलं आहे.